हाय फ्रेंड, नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, हे बघा चाय पियाले मी. आणि फर्स्ट टाइम तुम्ही म्हणत असाल चाय दाखवायली म्हणून, तर फर्स्ट टाइम बघा चाय म्हणजे फर्स्ट टाइम नाही, खूप साऱ्या वेळेस पिले, पण आज माझ्या नवऱ्याने बनवून दिली चाय. आणि बघा माझी तब्येत चांगली नाही, माझ्या डोळ्याची तब्येत चांगली नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि बघा चाय बनवून दिलेत, बिस्किट आहेत बघा, हे बिस्किट घेऊन दिले, तुम्हाला दाखवलेच नाही त्या व्हिडिओमध्ये. बिस्किट घेऊन दिलेत आणि बघा चाय प्यायले. आणि बघा ते कसे काम करायलेत बघा, एवढं बघायला नशीब लागतं बघा. माझा नवरा किती गुणाचा आहे बघा. माझी तब्येत चांगली नाही, म्हणजे तब्येत तेवढी काय चांगली नाही, म्हणजे तेवढी नाही, नॉर्मलच आहे. पण बघा मी बसले, माझे लेकरं मी आज बसला बघा. ते स्वयंपाक बनवायले, तर सकाळचा भात आणि चपात्या आहेत, आईनं बनवून दिले. आई बाबा आज काय केलं, गावाला गेलेत बघा. आता आम्ही एवढेच जण आहोत घरी, आणि मी, गोलू, माझी पिल्लू, आम्ही 4 जणच आहोत घरी. करमना गेलंय काय नाही गेलंय आज, ते नाहीत तर आई बाबा ते. आणि आई बाबाची आठवण आली, माझं मूड ऑफ आहे. आणि म्हणजे माझं मूड ऑफ आहे आता. आई बाबा गेल्यावर, गावाला गेलेत, आई बाबा जवळ राहते मी. कधीच सांगू का तुम्हाला एक गोष्ट, मी माझ्या आईबाबाला सोडून कधीच राहिले नाही. म्हणजे किती दिवस राहिले असेल, कमीत कमी मी 3रीला आस्तावळी, 2nd क्लासला होते तेव्हापासून मी बाहेर होते. हॉस्टेललाच होते. मग माझी 12वी वगैरे झाली हॉस्टेललाच राहून. नाही, 10वीपर्यंत हॉस्टेललाच होते मी. 10वीपर्यंत हॉस्टेलला होते आईबाबाला सोडून. आणि आम्ही किती 6 वर्षाची होते तेव्हापासून बाहेरच होते आईबाबाला सोडून हॉस्टेलला. म्हणजे तेव्हापासून मग आता लग्न झालं की हे भेटले आम्हाला देवदूत बघा. हे माणूस भेटल्यामुळे माझ्या आईबाबासोबतच आहे मी किती दिवस झालं. आणि दुसरे लोक कसं असते माहिती आहे का, आईबाबाकडे जायला भेटायला एवढं तरसायला लावतात ना दुसरे. हा तर बघा गोलू काय म्हणतो की हे स्वयंपाकचं माणूस आहे म्हणून. बघा कसं स्वयंपाक चालू आहे बघा जोरात. आता काहीच नाही, खायचंच काम आहे मला. आणि माझा मूड म्हणजे आज मला कर्म नाही गेले, म्हणजे माझी तब्येत कर्मायचं, माझ्या तब्येतचं काय नाही, माझ्या तब्येतचं चांगलीच आहे, पण आज मला कर्म नाही गेले. आई बाबा ते गेलेत म्हणून. पोळत आहे तर आई बाबा ते गेलेत, मी नाराज जाऊ म्हणून. काय बघा ते स्वयंपाक करायलेत, म्हणजे रोजच करतात, आजही करायलेत. म्हणजे मला खूप आधार देतात खूप. माझ्यानं काम होत नाही म्हणून ते खूप मला म्हणजे हेल्प करतात जास्त, सगळ्या गोष्टीचे हेल्प करतात. काय म्हणलं की राग व्हायचं, फुगून बसायचं तेवढं बस. काय हसल्यासारखं काय दिसतंय तुला? पिया की छातून. तुला एक देऊ बिस्किट, बाबा 2 राहू की नाही. मी पिले, आता ह्याच गिलासामध्ये ते पिणार बघा. ते आहे बघा स्वयंपाक चालू आहे. अंड्याची भाजी. कशाची अंड्याची भाजी का? आम्ही बाहेर जाऊन आलो, आणि आल्या मी ड्रेस वगैरे चेंज केला, आणि ते लगेच अंडे उकळायला ठेवलेत बघा. असा चुलीवर स्वयंपाक असतो आमचा, बघून घ्या. पाणी कुठलं आहे? बाहेरून आणलं आता फिल्टरचं पाणी. तर आई बाबा गेलेत गावाकडे, करमत नाही काय नाही, त्याच्यासाठी बघा एवढं म्हणजे करमत नाही काय नाही म्हणून बघा स्वयंपाक बनवायलेत. आणि आम्ही चाय पीत बसलो. आणि खरंच खूप चांगले आहेत, मला एवढं काळजी घेतात आईबाबाच्या नंतर. म्हणलं तर माझा नवरा आहे मला काळजी घेणारा, आणि खरंच खूप नशिबान आहे मी, खूप नशिबान. आणि एवढं बघायला सुद्धा खूप नशिबान लागते. माझ्या नशिबानं मला तसंच, मला जे पाहिजे होतं तसंच मला नवरा भेटलाय माहिती का. आणि खरंच मला खूप चांगलं वाटते. म्हणजे असं माझं एवढं लाड, म्हणजे छोटे आम्हाला. आता मी, माझा गोलू आणि माझी पिल्ली, आम्ही 3 आहोत ना. आणि मला गोलूचा, पिल्लूचा आणि शेम त्याच्या बरोबरच अगोदरच मी लेकरूही होतं आणि बायको होतं. मला एवढा लाड करतात ना, खूप लाड करतात माझा. आणि म्हणजे त्याच्या लेकराचा जेवढा लाड करतात तसं मी 3रं लेकरू समजून माझा पण लाड करतात. एवढं लाड करतात, खूप लाड करतात माझा. आणि खूप चांगलं वाटते मला पण. म्हणजे असं वाटते की एक वेळा एवढं प्राऊड फील होते ना मला, की किती नशिबान आहे की मला असं भेटलंय. म्हणजे एवढं चांगलं, किती नशिबान आहे. पैसाही भले नसू द्या. आणि काय झालं माहिती आहे का, सकाळी मी कामावरच होते आणि ड्राय मारायला गेलतो. म्हणजे सकाळी तुम्हाला तर माहितीच आहे मी काय काम करते ते. तर तसंच रोजच्या प्रमाणे कामाला गेलते. आणि पीक मला द्यायला
बाबा पिलाय, मी पिलो, तू पिलीस. आता तिघाच्या गोष्टी छापी हा. तिथे पाणी आणू थंडी बाटल पाणी आणू. तर बघा, अरे छापली. तर सॉरी, गोली चहा प्यायला सांगितलं होतं, पिली बरं. आता रोजच्या प्रमाणे मी कामाला गेलते तसंच 4 वाजता 5 वाजता 5:30 वाजता कामाला गेले. ते रात्री जातात कामाला आणि म्हणजे गोलू पिलीच्या एक्झाम स्टार्ट झाल्यात बघा माझ्या. तर त्याला सोडायला गेलते. मला किती मार्क्स आले? गोलू किती आले तूच सांगा तुझ्या तोंडानं. 10. गोलूला आहे की नाही 100 पैकी 100 मार्क्स म्हणजे नाही, 10 मार्क्स. हा. तर एक्सक्यूज मी, बघा आमच्या गोलूला 100 पैकी 10 मार्क्स आलेत. तर टाळ्या वाजून स्वागत करा, कमेंट मध्ये लिहा गोलूला किती मार्क जास्त पडले. आणि खरंच कमेंटच्या रूपाने तुमचा आशीर्वाद पाठवा. गोल्ड मेडल गोलूला भेटायलाच पाहिजे की नाही सांगा. आता गोलूला किती मार्क एवढे भेटलेत म्हणून. आणि तर बघा पिलू, तुला किती आहेत पिलू मार्क्स? 49. हा बघा, होय की पिल्लीला कमी मार्क्स आलेत. 49 म्हणजे कमी होते की नाही? पिल्लीला कमी आले, तुला जास्त आले. 49 आले. तुला बी आले. तर बघा आत्ताच गोलूचा म्हणजे आकडा किती होता मार्क्सचा? 10 होता, आता तर 49 वर गेला. आणि कोणाचं जास्त मार्क आलेत बघा? त्याचे 3 एक्झाम्स होते. कोणते? 2 4 होते एका पेपरात. नाही, 4 होते माझे. अजून एक लंब द्यायचे मला. 5 दिलते. तर मग काय झालं बोलू? 200. तर बघा 200 मार्क्स भेटलेत मला बघा आता गोलूला, होय की 200. आताच 10 होते आता. हा 5 मार्क्स. 5 भेटलेत म्हणा. तर बघा मी रोजच्या प्रमाणे कामाला गेलते. आणि चुप करा, तिला बोलू द्या आता. तर कामाला गेलते तर काय करतात केलेत माहिती आहे का? आणि येता येता वेळेस माझ्यासाठी गुलाबाचं फुल आणि चिंगम आणलेत. म्हणजे मी कामावर गेलते म्हणजे मीच बघलं होतं पहिलं गुलाबाचं फुल. हा तर पिलू बघितली मला तोडून आणलेत आणि मला एवढा मस्त म्हणजे असं लपवून आणलेत आणि मला असं दाखवले. असं मला एकदम भारी वाटलं. म्हणजे काय मला असं वाटलं की जाऊ दे, आपल्या नवऱ्याची 5-6 हजाराची साडी घेण्याची अवकाश जरी नसली तरी 5-10 रुपयाचं फुल तरी द्यायचे आहे. म्हणजे इम्प्रेस करतात, म्हणजे चांगलं वाटतं मला. असं म्हणजे सरप्राईज दिल्यासारखं वाटलंय मला. सकाळी 6:30-7 वाजता एवढं मस्त फुल आणून दिलेत आणि मी इथंच ठेवून घेतलंय खिशामध्ये. त्याचा शर्ट ठेवते तुम्हाला कामावर तर माहितीच आहे, मी कामावर शर्ट घालते ते. त्या याच्यामध्ये खिशामध्ये आणखीन फुलं असं गुलाबाचं. पण एवढ्या पंखुड्या पुरा हड्डीवाला कुत्राच हड्डी दिसायला पुरी गतरच वास. केस गेले असते कुत्र्याचे. तर मस्त वाटलं मला, भारी वाटलं. आणि एक चिंगम आणि एक गुलाबाचं फुल गिफ्ट केले. तुम्ही कोणाला केलं का सांगा, तुम्हाला कोणी गिफ्ट दिलंय काय सांगा. आणि खरंच सांगा आमची जोडी कशी वाटते, माझी काळजी करतात ते कसं वाटते. आणि खरंच आहेत का ते चांगले तर आहेत, खूपच चांगले आहेत. त्यांच्या बाऱ्यामध्ये जेवढं काय सांगणार तेवढं कमी आहे. आणि टप्प्याटप्प्यानं आमचं सगळं आम्ही सांगणार तुम्हाला. आमच्या आणखीन एक बघा लास्टला आहे का गोलूला म्हणली म्हणून टीचर गुड बाय. आणि बघा तर बाय, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. आणि आमच्या मस्तूर असतवा म्हणली. मस्तूर असतवा सुपर असतवा म्हणजे काय बोलू त्याचं मिनिंग? छान लिहतोस, चांगलं लिहतोस. हा तर बाय, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंट मध्ये. आणि आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येणार. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. आणि बघा गोलू कसा करते तोंड. एवढा कलाकार आहेत ना, एवढे कलाकार लेकर माझी पिल्लूच आहे साधी बोल. एवढं आवाज काढ. अरे कुत्रे यायचे. आणि काय झालं माहिती, आम्ही बाहेर गेलो त्या दोघं आणि असाच आवाज काढला. सगळे कुत्रे अंगावरच पडत होते आमच्या. त्या दिवशी काय खरंच नव्हतं. आमच्या दोघांचा बाप्पा गोल्याला घेऊन कुठे बाहेर जाऊन. त्या दिवशी तू आली नव्हतीस, गोलू मीच गेलत्या. हा त्या दिवशी पिल्लीला बी चावत होते बघा ते कुत्रे आणि मग आमच्या गोल्याला बी चावत होते. तर काय झालं माझ्या बाहेर गेलते तिकडं.
तर मग गेल्या ना तिकडं काय केला मोर, म्हणजे आम्ही जंगलामध्ये, तेवढं जंगलामध्ये नाही, थोडं जंगलामध्ये आहोत. मोर आवाज दिलाय तिकडून, मग गोल्या दिला इकडून आवाज, की आता एवढं कुत्रे भुकायला मागच, आता अंगावरच पडत होते. माझ्या हातामध्ये हे होती बकीट, असं उजारले म्हणून बरं झालं कुत्रे मागे गेले. तर बाय, हा पण ब्लॉग टाकणार तुम्हाला काय झालंय कसं झालंय म्हणून. तर बाय.